Audio Jungle. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे डिप्लोमा डायरेक्ट सेकंड इयरचं रजिस्ट्रेशन कसं करायचं. जे विद्यार्थी ITI पासआउट झालेले आहेत आणि 12वी सायन्स झालेले आहेत असे विद्यार्थी. ठीक आहे, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात अगोदर तुम्हाला गुगलवरती DTE सर्च करायचं आहे. पहिली लिंक येईल, त्या लिंकमध्ये जाऊन इथे ॲडमिशनवरती जायचं. ॲडमिशनमध्ये गेल्यानंतर खाली डिप्लोमा आफ्टर 12th करायचं. त्याच्या पुढची लिंक आहे डिप्लोमा डायरेक्ट सेकंड इयर. कॉम्प्लिकेटेड वाटते खूप, त्यापेक्षा काय करायचं, सरळ व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंकवरती क्लिक करायचं, म्हणजे डायरेक्टली तुम्ही या पेजवरती येणार. ओके, आता या पेजवरती जर आले तुम्ही, तर इथं बघा तुम्हाला रजिस्ट्रेशन करताना 2 लिंक दिसत आहेत, नॉन वर्किंग प्रोफेशनल आणि वर्किंग प्रोफेशनल. आता वर्किंग प्रोफेशनल म्हणजे कोणते, खालचे बघा, तर जे विद्यार्थी कंपनीमध्ये जॉब करत आहेत आणि जॉब करत करत त्यांना पार्ट टाईममध्ये डिप्लोमा कंप्लीट करायचा आहे, असे वर्किंग प्रोफेशनलमध्ये एंट्री करायची आहे ना. म्हणजे 50 किलोमीटरच्या आतमध्ये जर तुम्ही जॉब करत असले आणि तुम्हाला जर पार्ट टाईममध्ये डिप्लोमा कंप्लीट करायचा असेल, तर तुम्ही वर्किंग प्रोफेशनल या टॅबवरती क्लिक करू शकता. आणि जे विद्यार्थी जस्ट ITI पासआउट झालेले आहेत, जे फायनलला आहेत, त्यांचं रजिस्ट्रेशन या ठिकाणी होणार नाही. जे विद्यार्थी ITI पासआउट झालेले आहेत प्लस ज्यांची 12वी सायन्स झालेला आहे आणि ज्यांना रेग्युलरमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे, त्यांनी नॉन वर्किंग प्रोफेशनलवरती जायचं आहे ना. नॉन वर्किंग प्रोफेशनल म्हणजे पहिलीवाली लिंक. तर सर्व जे विद्यार्थी जॉब करत नाहीत आणि त्यांना रेग्युलरमध्ये जर पाहिजे असेल ॲडमिशन, त्यांनी नॉन वर्किंग प्रोफेशनलवरती क्लिक करायचं. त्यानंतर इथे बघा कॅन्डिडेट फुल नेम, 10वीची जी मार्कशीट आहे, 10वीच्या मार्कशीटवरती तुमचं जसं नाव असेल तसंच या ठिकाणी नाव तुम्हाला टाकायचं आहे. डेमो म्हणून मी तुम्हाला पॅरलल दाखवतो. आता या ठिकाणी स्टुडंटचं नाव बघा, सुशीर ज्ञानेश्वर जनार्दन. जसं नाव दिसतंय तसं आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे. ठीक आहे, बघा सरनेम, बरेच मुलं काय करतात, फर्स्ट नेम अगोदर टाकतात, तसं नाही टाकायचं. जसं 10वीच्या मार्कशीटवरती आहे तसंच नाव या ठिकाणी टाकायचं, स्पेलिंग मिस्टेक होऊ द्यायची नाही. ओके, हां. त्यानंतर बघा इथे तुम्हाला काय दिसतं, ईमेल ID, तुमचा ईमेल ID टाकायचा, इथे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आणि इथे तुमचं सिलेक्ट करायचं स्टेट. सगळे जवळपास महाराष्ट्रामधलेच असतील, त्यामुळे महाराष्ट्र स्टेट सिलेक्ट करा. आणि ज्या जिल्ह्यातून तुम्ही 10वी पासआउट झालेले आहे तो जिल्हा या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे ना. जिथं राहता तो नाही आहे, तर ज्या ठिकाणी तुम्ही 10वी पासआउट झालेले आहे तो जिल्हा. ओके, हां. आता या ठिकाणी मेल आणि मोबाईल नंबर टाकल्यानंतर मी रजिस्टर्डवरती क्लिक करतो आहे. आता सध्या व्हिडिओ पॉज करतो, कारण कॉपीराईटचा इश्यू येतो. कॉपीराईटचा इश्यू म्हणण्यापेक्षा विद्यार्थ्याची पर्सनल इन्फॉर्मेशन शेअर होते, असं इश्यू येतो यूट्यूबवरती, त्यामुळे मी पॉज करतो आहे. या ठिकाणी रजिस्टर्डवरती क्लिक केल्यानंतर ओके टॅब दाबायची. ओके दाबल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला काय येईल, OTP येईल. OTP टाकायचा या ठिकाणी आणि सबमिटवरती क्लिक करायचं. सबमिटवरती क्लिक करतो मी. ओके, आता या ठिकाणी काय झालं, तुमचं रजिस्ट्रेशन ID जो आहे हा जनरेट झालेला आहे. ओके, आता हा जो नंबर असतो DHD वाला, हा नंबर तुम्ही काय करायचा आहे, नोट डाऊन करून ठेवायचा है ना, कारण या नंबरवरतीच तुमची सगळी प्रोसेस चालणार आहे. ओके, हा नंबर आला की हा नंबर तुम्हाला टेक्स्ट मेसेज येतो, त्यामुळं काही विषय नाही, घाबरून जायची गरज नाही. आता बघा, तुम्हाला रजिस्ट्रेशन जर पुढं करायचं असेल कंप्लीट, तर इथे एक ऑप्शन येतं या ठिकाणी, किंवा तुम्ही पहिली जी लिंक आहे त्या ठिकाणी तुम्ही करू शकता है ना. हां, तर आता हा ID जो आहे की नाही, तर ID आता इथे क्लिक करू आपण, क्लिक हेअर टू. इथे आपण टाकूया पूर्ण ID, तो DHD वाला तुमचा नंबर, आणि इथे पासवर्ड टाकायचा जो आपण रजिस्ट्रेशन करताना टाकला होता आपण है ना. पासवर्ड टाका, त्यानंतर हा कॅप्चा टाकायचा, 6 आणि 8 14. आता या ठिकाणी तुम्हाला 2 ऑप्शन दिसतील, ई स्क्रुटिनी आणि फिजिकल स्क्रुटिनी. जर तुमच्याजवळ एखादं पॉलिटेक्निकचं कॉलेज असेल, जे FC सेंटर आहे, फॅसिलेशन सेंटर म्हणतो आपण, ते जर अवेलेबल असेल, तर तुम्ही फिजिकल स्क्रुटिनी करू शकता, किंवा
जर तुम्हाला ऑनलाईन व्हेरिफिकेशन करायचं असेल तर ई स्क्रुटिनी करू शकता है ना. आता मी या ठिकाणी फिजिकल स्क्रुटिनी करतोय कारण या ठिकाणी आमच्या इथे कॉलेज अवेलेबल आहे म्हणून. ज्यांना कॉलेजमध्ये जायची गरज नाही आहे आणि ई स्क्रुटिनी करायचं असेल त्यांनी इथे करू शकता है ना. चला सेव्ह मोडवरती गेलो पुढे. हां आता इथे काय करायचं, सिलेक्ट डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा. आता बुलढाणा डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केला. आता या ठिकाणी बुलढाणा जिल्ह्यातले जेवढे एफ सी सेंटर आहेत या ठिकाणी ऑप्शन येतात है ना. तो तुमच्या जवळ जे असेल त्या ठिकाणी तुम्ही टाका आणि डेट टाकायची. आता डेटचा स्लॉट तुम्हाला बुक करावा लागतो. आता 20 तारीख टाकतोय मी इथं आणि आता स्लॉट कोणता अवेलेबल आहे या ठिकाणी, तर 4 ते 5चा स्लॉट अवेलेबल आहे बरोबर. तुम्ही 4 ते 5चा स्लॉट अवेलेबल टाकतो, सिलेक्ट स्लॉट. ठीक आहे. आता हे झालं. आपण काय केलं आहे, स्क्रुटिनी मोड सिलेक्ट केला. यानंतर प्रोसीड फर्दर टू फिल ॲप्लिकेशन फॉर्म याच्यावरती क्लिक करायचं. इथे गेल्यानंतर तुम्हाला पहिलं ऑप्शन विचारते की टाईप्स ऑफ कॅन्डिडेचर. तुम्हाला दिसत नाही का तुम्हाला, तर मी थोडंसं झूम करतो. आता दिसते ओके. आता या ठिकाणी बघा टाईप्स ऑफ कॅन्डिडेट जो आहे की नाही, तर इथे जनरली सगळे जे मुलं आहेत ते टाईप एमध्येच येतात. टाईप बी सी कोणते असतात, जे विद्यार्थी महाराष्ट्राचे नाही आहेत किंवा जे महाराष्ट्राच्या बाहेर पासआउट झालेले आहेत ते विद्यार्थी. त्यामुळे टाईप ए करा तुम्ही आणि सेव्ह अँड प्रोसीड करा. ओके. हां त्याच्या अगोदर बघा इथे काय म्हणते, तुम्हाला पहिलंच क्वेश्चन विचारला जातो, यू आर अप्लाइंग ऑन द बेसिस ऑफ क्वालिफिकेशन एक्झामिनेशन. म्हणजेच काय, तर तुम्ही आय टी आयच्या बेसिसवरती अप्लाय करताय की 12वीच्या बेसिसवरती अप्लाय करताय है ना. जे विद्यार्थी 12वी सायन्स झालेले असतील तर ते विद्यार्थी 12वी एच एस सी सिलेक्ट करतील. जे विद्यार्थी आय टी आय झाले असतील ते विद्यार्थी आय टी आय सिलेक्ट करतील. ओके. आता हा स्टुडंट जो आहे तो 12वी सायन्स झालेला आहे, त्याच्यामुळे 12वीचा ग्रुप सिलेक्ट करूया आपण. आणि टाईप ए तर ऑलरेडी आपण सिलेक्ट केलेलंच आहे. त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीडवरती जायचं. सेव्ह अँड प्रोसीडवरती गेल्यानंतर बघा काय म्हणतं इथं, सिलेक्ट द डिस्ट्रिक्ट फ्रॉम विच कॅन्डिडेट हॅज पास. तर तू कोणत्या जिल्ह्यातून कॅन्डिडेट पास झाला आहे ते सिलेक्ट करायचं. हां आता बघा काय करायचं आहे आपल्याला, एच एस सीचा डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचा आणि प्रोसेस जी आहे ती तुमची पुढं करायची. ओके. आता हे झालं 12वी सायन्सच्या मुलांचं. आता तुम्ही म्हणाल की सर आय टी आयच्या मुलांनी काय करायचं. ओके. तर आता मी परत बॅकला जातो आणि तिथून मी आय टी आयची प्रोसेस दाखवतो तुम्हाला. ठीक आहे. कारण हा फॉर्ममध्ये या विद्यार्थ्यानं 12वी सायन्स पण केलेली आहे आणि आय टी आय पण केलेलं आहे ना. तर याला आय टी आयला जास्त पर्सेंटेज आहे, त्यामुळे तो आय टी आयच्या बेसिसवरती अप्लाय करतोय. म्हणून या ठिकाणी आता आपण काय करूया, ग्रुप चेंज करतोय है ना. तुमचा जो बेस्ट असेल, तुमचे जे मार्क असतील त्याला ते करायचं आहे तुम्ही है ना. म्हणजे 12वी सायन्सचं पण सांगितलं मी तुम्हाला आणि आय टी आयवाल्यांचं पण. आता आय टी आयचा ग्रुप सिलेक्ट करतोय कारण या विद्यार्थ्यांना आय टी आय पण आणि सायन्स पण केलेलं आहे म्हणून. आता याच्यामध्ये बघा इथं ऑप्शन दिसत आहे भरपूर तुम्हाला बरोबर. आता याच्यामधलं ऑप्शन नेमकं कोणतं, भरपूर मुलांचा प्रॉब्लेम आहे तो. ठीक आहे. तर आता याचं सोल्युशन मी तुम्हाला सांगतो. तर बघा इथं विद्यार्थ्याची फायनल इयरची मार्कशीट या ठिकाणी मी ओपन केलेली आहे. आता बघा ऑप्शन कोणते कोणते येत आहे इथं. सिलेक्ट क्वालिफिकेशनमध्ये 10+2 इयर ATS. ATS असतं की CTS असतं, COE, MSBVE है ना. तर तुमची जी मार्कशीट असते त्या मार्कशीटवरती असतं बघा इथे CTS आहे ना. इथे काय CTS आणि 10+2 आहे कारण 2 वर्षाचा आहे तो, म्हणून 2 इयर्सचा काय CTS. तर तुमच्या मार्कशीटवरती इथं बघायचं तुमचं काय लिहिलेलं आहे, CTS आहे या स्टुडंटचं. त्यामुळे आपण सिलेक्ट कोणतं करणार, CTS. ओके. त्यानंतर टाईप तर आपण टाईप एच राहू देणार आहे. त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड करतोय है ना. आता आय टी आय कोणत्या डिस्ट्रिक्टमधनं पास झालेला आहे हा विद्यार्थी, तर इथे बघा कोणतं दिसते तुम्हाला, याचा डिस्ट्रिक्ट जो आहे तो कोणता आहे, जळगाव. हा कोणता येईल, जळगाव.
7 प्रोसीड. चला आता ह्याला मोठं करतो आणि तुमची पुढची प्रोसेस सांगतो. ओके. हां. तर बघा कॅटेगरी. आता हा स्टुडंट जो आहे तुम्ही बघायचं पहिले कॅटेगरी जनरल आहे की रिझर्व आहे. जर तुमच्याकडे कॅटेगरी कोणती नसेल तर तुम्ही जनरल सिलेक्ट करू शकता किंवा जर रिझर्व असेल तर रिझर्व सिलेक्ट करू शकता. बघा या ठिकाणी हा कॅन्डिडेट जो आहे या ठिकाणी कॅटेगरी आहे NTC सिरियल नंबर 29. त्यामुळे इथे कॅटेगरी कोणती सिलेक्ट करणार आपण NTC. NTC सिलेक्ट केली. तुमची जी कॅटेगरी आहे तुम्ही त्या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे. नंतर येतं बघा सिलेक्ट इश्युइंग ऑथॉरिटी. ऑथॉरिटी कुठे असते तर इथं कास्ट सर्टिफिकेटच्या खाली SDO मलकापूर. SDO सब डिव्हिजनल ऑफिसर सिलेक्ट केला आपण. त्यानंतर इथे काय सांगितलं त्यांनी कास्ट बघा कोणती आहे इथे चेक करायचं. सिरियल नंबर 29 आणि कास्ट आहे धनगर. धनगर 29 आपण इथे सिलेक्ट केली. कास्टचा डिटेल आलेला आहे आपलं इथं. यानंतर पुढे बघा फिजिकल चॅलेंज आहे का म्हणजे फिजिकल हँडिकॅप आहे का तुम्ही असेल तर येस करा, अदरवाईज नो. ऑर्फन असेल तर येस, अदरवाईज नो. इज पॅरेंट म्हणजे डिफेन्समध्ये तुमचे पॅरेंट आहेत का, डिफेन्समध्ये म्हणजे की आर्मीमध्ये मिलिटरीमध्ये आहेत का ते. त्यानंतर नॅशनॅलिटीचं असेल तर तुमच्याकडे नॅशनॅलिटी सिलेक्ट करा. नसेल नॅशनॅलिटी TCवरती जर तुमच्या भारतीय लिहिलेलं असेल किंवा इंडियन लिहिलेलं असेल तर स्कूल लिव्हिंग पण सिलेक्ट करू शकता. या स्टुडंटची नॅशनॅलिटी आहे त्यामुळे नॅशनॅलिटी सिलेक्ट करतोय. 7 प्रोसीड. त्यानंतर पुढे ITIचं सिलेक्ट ITI कोर्स. इथे या ठिकाणी ITIचे कोर्स दिलेले मी तुम्हाला मार्कशीट करतो ओपन. हां या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे तर ट्रेडला सिलेक्ट करूया. सिलेक्ट करताना आपल्याला बघायचं मार्कशीटवरती तुम्हाला इथे दिसतो ट्रेड नेम आहे ना, इथे काय दिसतंय टर्नर. तर इथे काय करा तुम्ही जो काही कोर्स आहे तुमचा तिथं T सर्च करा है ना. तर टर्नर बघा इथे असेल कुठेतरी, हां हे ठीक आहे. तर टर्नर सिलेक्ट केले. तुमचा जो ट्रेड असेल तो त्या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. इथे ऑप्शन भरपूर सारे आहेत आहे ना. तर बोर्ड कोणतं होतं तुमचं, तर तुमचं बोर्ड कोणतं असतं तर मार्कशीटवरती दिसतं. आता बघा सगळ्यात महत्त्वाचा जो आहे तो बोर्ड सिलेक्ट करायचा. या ठिकाणी एवढे बोर्ड दिलेले आहेत है ना. तर यातला बोर्ड नेमका कोणता, तर तुमची मार्कशीट बघायची. मार्कशीटवरती इथे असतो बघा डायरेक्टरेट जनरल ऑफ ट्रेनिंग DGT. तर DGT बघायचं बोर्ड कुठं आहे. इथे दिसते डायरेक्टरेट जनरल ऑफ ट्रेनिंग DGT बोर्ड आहे. तर DGT बोर्ड सिलेक्ट केला आपण. त्यानंतर इयर बघायचं, पासिंग कधी झाला आहे तो स्टुडंट. इथे पासिंग इयर असतं. डेट किती आहे 2024. या ठिकाणी 24 सिलेक्ट करा. या ठिकाणी सीट नंबर किंवा त्याला रोल नंबर म्हणतो आपण तो टाकायचा या ठिकाणी. इथे असतो रोल नंबर त्याचा 00 तो दिसतोय हा वाला, हा असतो रोल नंबर टाकून घ्या त्याचा 002208271055. ओके. आता यानंतर इथे जे मार्क टाकायचे ते लक्षात घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो. काय आहे इथे मार्क कोणते टाकायचे आहेत, फक्त फायनल इयरचे मार्क टाकायचे आहेत. आता या ठिकाणी फायनल इयरची मार्कशीट आहे त्यामुळं डायरेक्टली त्याला 600 पैकी 412 टाकायचे आहेत. पण कधी कधी काय होतं की फर्स्ट इयरचे आणि सेकंड इयरचे हे दोन्ही मार्क दिलेले असतात है ना. आता इथे 412 टाकू आउट ऑफ 600. तर याचं पर्सेंटेज ऑटोमॅटिक किती येतं 68. ओके लक्षात घ्या 600 पैकी तुमचे जे मार्क आहेत ते टाकायचे आहेत फायनल इयरचे फक्त. जर तुमचे कंबाईन मार्कशीट असेल तर त्या ठिकाणी फक्त फायनल इयरचे मार्क घ्यायचे, किती पडलेले आहेत आउट ऑफ किती ते टाकायचे इथं. ओके. नंतर पुढची प्रोसेस जी आहे या ठिकाणी काय करायचं आहे SSCचा सीट नंबर टाकून घ्या. 10वीची मार्कशीट ओपन केली आहे. इथं असतो बघा सीट नंबर H वाला, हा टाकून घ्या. प्रत्येक या ठिकाणी वेगवेगळा येईल. H071794 734 झालं 794.
ठीक आहे, हा टाकला सीट नंबर. त्यानंतर 10वी पास आउट कधी झाला हा गडी, तर तो इयर टाकायचा या ठिकाणी. किती आहे, मार्च 2022. आणि या ठिकाणी किती टाकायचं, 22. आता 10वीचे मार्क्स बघायचे, इथे टाकायचे किती. मॅथमॅटिक्सला बघा, मॅथला किती मार्क पडलेले आहेत, 80 मार्क आहेत 100 पैकी. 80 टाका आउट ऑफ 100. ओके. त्यानंतर दुसरा सायन्स अँड टेक्नॉलॉजी घ्यायचा, सोशल सायन्स नाही घ्यायचा. सायन्स अँड टेक्नॉलॉजी 78 मार्क आहेत 100 पैकी. 78 आउट ऑफ 100. त्यानंतर इंग्लिशचे किती मार्क आहे, 69 आउट ऑफ 100. ओके. तर हे मार्क टाकलेले आहेत 10वीचे. त्यानंतर 7 प्रोसीड करायचं. आता एकदा परत बघा क्वालिफिकेशन डिटेलमध्ये. हां, SSCचं बोर्ड राहिलेलं आहे आपलं सिलेक्ट करायचं. कोणतं बोर्ड आहे आपलं, तर महाराष्ट्र स्टेट बोर्ड पुणे आहे ना. इथे बोर्ड व्यवस्थित सिलेक्ट करा, कारण आता चुकीनं इकडे हे झालेलं होतं. त्यानंतर डिटेल टाकायची आहे, आईचं नाव, डेट ऑफ बर्थ वगैरे सर्व. आईचं नाव तुमच्या 10वीच्या मार्कशीटवरती असतं, ते नाव चेक करून घ्यायचं. आईचं नाव आहे निर्मला. ठीक आहे. डेट ऑफ बर्थ, त्यानंतर मेल आहे की फिमेल आहे, मेल. इन्कम रेंज, हे सर्व इन्फॉर्मेशन टाकून घ्यायची. इथं डेट ऑफ बर्थ टाकली, आईचं नाव टाकलं, मेल फिमेल व्यवस्थित टाका, कारण मेलचं फिमेल जर झाला तर तुमचे मेरिट लिस्टमधून नाव कॅन्सल होतं, कारण मुलींची मेरिट लिस्ट वेगळी लागत असते. रिलिजन टाका, तुमचं जे रिलिजन असेल ते. मदर टंग, जे तुमची मातृभाषा आहे. त्यानंतर डोमेसाईल जर असेल तर डोमेसाईल टाका इथे. तुमचा जो ॲड्रेस आहे, मदर टंग टाकल्यानंतर इथं तुमचा ॲड्रेस जो आहे तो रुरल असेल तर रुरल, अर्बन असेल तर अर्बनमध्ये ॲड्रेस टाकायचा आहे तुमचा इथं. त्यानंतर तुमचं तालुका, गाव वगैरे सिलेक्ट करायचं आहे ना. इथं ॲड्रेस वगैरे टाकला. त्यानंतर 7 प्रोसीड करायचं. त्यानंतर इथे काय करायचं आहे आपल्याला, तुमचा फोटो है ना, आपले स्वतःचे फोटो अपलोड करायचा आहे. आता या ठिकाणी फोटो अपलोड करायचा, चूज फाईलवरती जायचं. तर फोटो, तर साईज मोठी म्हणते इथं, तर त्याचं काय करायचं, पहिले फोटो फक्त क्रॉप करून घ्यायचा. या ठिकाणी चूज फाईलवरती परत जा आणि फक्त फोटो काय करा, सिलेक्ट करा. आता या ठिकाणी 1 MBच्या आतमध्ये हे करायचा फोटो. तर याला व्यवस्थित ड्रॅग करून मोठा करून घ्यायचा आणि सेव्ह आणि प्रोसीडवरती करा. सेव्ह अँड प्रोसीड केला की तुमचे डॉक्युमेंट जे आहे ते डॉक्युमेंट्स अपलोड करायचं ऑप्शन येईल. एवढे डॉक्युमेंट तुम्हाला काय करायचे आहेत, अपलोड करायचं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, खूप हेक्टिक काम आहे हे, आणि तुमचं थोडीही मिस्टेक झाली तर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार नाही लवकर. जर तुम्हाला डॉक्युमेंट रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशन जर करायचं असेल कंप्लीट, तर तुम्हाला जमत जर नसेल तर घरी बसून तुम्ही करू शकता, कारण आमची कन्सल्टन्सी टीम तुम्हाला या ठिकाणी हेल्प करणार आहे ना. तर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर तुम्ही डायरेक्टली आता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअपचा ग्रुप दिला आहे, त्याच्यामध्ये ॲडमिनमध्ये माझा नंबर आहे. तर इंटरेस्टेड फॉर कन्सल्टन्सी असा मेसेज टाकू शकता. मी तुम्हाला आमच्या टीमचा नंबर देईल, मग ते तुमचे काय करतील, तर पूर्ण रजिस्ट्रेशन करून देतील. ओके. तर या ठिकाणी SSCचे डॉक्युमेंट आहेत, तर SSC अपलोड करायचं.
या ठिकाणी सेव्ह करू शकता तुम्ही. ओके, सक्सेसफुली झालेला आहे. सक्सेसफुली झाला की नाही या ठिकाणी बघा राईट क्लिक येतं आणि व्ह्यूवरती क्लिक केल्यावर तुमचे डॉक्युमेंट दिसतात या ठिकाणी. ITIची मार्कशीट, व्यवस्थित क्रॉप करून अपलोड करा, सेव्ह करा. असे सगळे डॉक्युमेंट जे आहेत तुमचे ते अपलोड करायचे. स्कूल लिव्हिंग, आता या ठिकाणी ITIची मार्कशीट नसते सेपरेट, तर काय असते 10वीच्या TCच्या मागच्या साईडलाच ते काय करतात, स्टॅम्प देतात ITIचा. तर तुम्हाला तो स्टॅम्प आणि TC जे आहे ते PDF करायचे आहे तुम्हाला, है ना. PDF करून अपलोड करायचे. हे डॉक्युमेंट कोणतं होतं लक्ष ठेवायचं, नॅशनॅलिटी. कास्ट सर्टिफिकेट, नंतर नॉन क्रिमिलियर. नॉन क्रिमिलियर हे 2026पर्यंत व्हॅलिड पाहिजे, 31 मार्च. नंतर सबमिट करा. सबमिट केल्यानंतर 300 रुपये पे करायचे आहेत. तुम्ही फोनपेनं पेमेंट करू शकता. शो QR वरती पे अँड कंटिन्यू. हा जो स्कॅनर ओपन झाला आहे, स्कॅनरला स्कॅन करा. 306 रुपये, 305.90. थोडं पेमेंट करायचं आहे तुम्हाला. थोडं पेमेंट झाल्यानंतर कन्फर्मेशन होईल. ठीक आहे. कन्फर्मेशन झाले की तुमचा रजिस्ट्रेशन फॉर्म जो आहे तो जनरेट होईल, है ना. रजिस्ट्रेशन फॉर्म जनरेट झालेला आहे. याची प्रिंट काढायची आणि तुमचं जे स्क्रुटिनी सेंटर आहे त्या सेंटरला तुमचे डॉक्युमेंट घेऊन जायचं. ठीक आहे. आणि जर तुम्ही स्क्रुटिनी केलं असेल तर कुठेही जायची गरज नाही तुम्हाला. हा फॉर्म जो आहे तो फक्त काय करायचा, सेव्ह करून ठेवायचा. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुमचं रजिस्ट्रेशनची कंप्लीट जी आहे ती प्रोसेस जी आहे ती कंप्लीट झालेली आहे. ओके. आय होप तुम्हाला समजलं असेल. याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता, किंवा तुम्हाला जर कन्सल्टन्सी हवी असेल, फॉर्म भरून पाहिजे असेल, व्हेरिफिकेशन करून पाहिजे असेल, किंवा डायरेक्टली ॲडमिशनपर्यंत पूर्ण प्रोसेस करून पाहिजे असेल, तरी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू. नंतर लॉग आउट करा.